नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजी कुटुंबाचा आगळ या पाठामध्ये तुमचं स्वागत आहे। यापूर्वी आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 3 आजी कुटुंबाचा आगळ या पाठाचा सेशन क्रमांक पहिला पाहिला होता। आज आपण सेशन नंबर 2 मध्ये आजी कुटुंबाचा आगळ या पाठामध्ये लेखकाने आजीचं कसं वर्णन केलेलं आहे आणि आजीचं त्यांच्या कुटुंबावर मध्ये काय महत्त्व होतं याचं वर्णन केलेलं आहे। चला तर धड्याच्या माध्यमातून आपण आजीबद्दल अजून जाणून घेऊया। पाठाच्या सुरुवातीच्या परिच्छेदामध्ये लेखकाने त्यांच्या आजीचं वर्णन केलेलं आहे। आता आपण पाठाचा पुढचा परिच्छेद पाहूया। आमच्या घरी एक गावरान गाय होती, तिला आम्ही कपिली म्हणायचो। आता बघा, लेखक कुठे राहायचे? गावी राहायचे की नाही, आणि गावी त्यांची एक छानपैकी गाय होती, गावरान गाय होती। गायीचे पण वेगवेगळे प्रकार असतात, तर त्यांच्याकडे कोणती गाय होती? गावरान, आणि त्यांच्या गायीचं नाव काय होतं? कपिली। एका आड एक वेताला तरी खोंड ती नक्कीच द्यायची। एका आड एक वेताला खोंड, आता वेताला म्हणजे कसं बघा, आता दर वर्षाला ती गाभण राहायची आणि दर वर्षाला ती वासरू किंवा बैल द्यायची, खोंड ती नक्कीच द्यायची, म्हणजे दर वर्षाला तिला बाळ व्हायचं। त्यामुळे दावणीला कायम कपिलीचीच बैल असायची। दावणीला म्हणजे जिथे गोठ्यामध्ये गाय वासरू वगैरे बैल वगैरे जिथे बांधतात त्या स्थळाला आपण दावणी असं म्हणतो। रशी असते, ते दोर बांधलेलं असतं, त्याला त्या दोराने बैलांना जनावरांना बांधलं जातं, त्याला आपण दावणी असं म्हणतो। म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, लेखकाला असं सांगायचं की गावामध्ये त्यांची जी कुटुंब होतं ते कुटुंब अत्यंत संपन्न असं होतं आणि त्या कुटुंबामध्ये कशाचीही कमतरता नव्हती। ज्या बघा, असं म्हटलं जातं की गावामध्ये ज्या लोकांकडे गाय बैल हे जनावरे ज्यांच्याकडे असतील ना, ते गावातील संपन्न कुटुंब मानलं जातं। कारण की गाय म्हणजे आपण माता म्हणतो तिला। ज्यांच्या घरामध्ये गाय असते गावी, त्यांचं घर नेहमीच कामधेनूने अन्नपूर्णाने भरलेली असते। अशी ही मग जी गाय होती ती दरवर्षाला बाळ द्यायची आणि त्यामुळे त्यांच्या घरामध्ये नेहमी गोठ्यामध्ये वगैरे बैल बांधलेली असायची दावणीला। कपिली दूधही भरपूर द्यायची। आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात। धार काढणे, गाईचं दूध काढणे। तर मग गाईचं दूध काढायची जेव्हा वेळ यायची तर लेखकाचे काका तर कधी वडील गाईचे दूध काढायचे, आणि त्यावेळेस लहान मुलांचा सगळ्यांचा मोर्चा कुठे असायचा? गोठ्यामध्ये। गायीने पानं सोडला की वासरू आखडायचं, न चरवीतल्या दुधाचा धाराचा संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची। आता बघा, ही जी गाय जी असायची ती जेव्हा बाळाला जन्म द्यायची त्याच्यानंतर तिला भरपूर दूध द्यायचं, पण तिचा पाळणा सुरू झाला की त्याचं जे गायचं जे बाळ असायचं ना ते दूध पिण्यासाठी जरा नखरे करायचे। मग त्यावेळेस वासरू दूध नाही प्यायचं ना, त्यामुळे मग ते दूध कसं जास्त वाया जायचं। मग ते वाया जाऊ नये म्हणून मग काय करायचं? चरवीतल्या दुधाचं धारांचं संगीत। चरवी म्हणजे बघा, गावी आपण पाहतो ज्यांच्याकडे गाय वगैरे असतात ना, तर त्यांचं दूध काढण्यासाठी एक विशिष्ट एक स्पेशल भांड असतं, वेगळं भांड असतं, तर त्या भांड्याला, दूध काढण्याच्या भांड्याला काय म्हटलं जातं? चरवी। तर चरवीतल्या दुधाच्या धारांचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची। मग सगळे मुलं गोठ्यामध्ये येऊन ते दुधाचं भांड कधी भरते, आणि तुम्ही पाहिलं असेल गावी जर गेला असाल तर बहुतेक मुलं गावी जातात आणि ते बघतात, तर ते जेव्हा गाईचं दूध काढलं जातं ना, तर ते भांड्यामध्ये जेव्हा ते दूध निघत असतं तेव्हा एक विशिष्ट प्रकारचा आवाज येत असतो, आणि ते तिथे वर्णन काय केलेलं की धारांचं संगीत। तर त्याच्यासाठी लेखकाने त्याला संगीत हा शब्द वापरलेला आहे, कारण की विशिष्ट प्रकारचा कंटिन्यू त्याचा आवाज येत असतो, तो छान ऐकायला पण छान वाटतो तो आवाज। चरवी भरली की पुन्हा वासरू सोडायचं, न ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं। आता बघा, ते दुधाचं भांड भरलं ना, मग काय व्हायचं? सगळे मुलं आहेत ना पुन्हा वासरू सोडायचं, म्हणजे ते दूध पिण्यासाठी, गाईचं दूध पिण्यासाठी वासरूला त्या गाईकडे पाठवायचं। वासरू सोडायचं आणि ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं। म्हणजे बघा, एकदा जरी दूध पिलं ना सगळ्या मुलांनी, पुन्हा ते लाईन लावायची दूध पिण्यासाठी।
तिथंच मग ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि उबदार दूध मिशा येईपर्यंत पीत राहायचं. अगोदर बघा ते दुधाचं भांड पूर्ण भरून घेतलं जायचं आणि दुधाचं भांड भरल्यानंतर मग ते दूध आहे ना धारोष्ण दूध, ते लेखकाने दुधाचं नाव काय दिलेलं आहे, धारोष्ण. धारोष्ण म्हणजे कसं, जेव्हा ती दुधाची धार काढली जाते ना तेव्हा ते दूध आहे ना एकदम गरम गरम असतं. त्याला धारोष्ण, धार अधिक उष्ण, उष्ण म्हणजे गरम. मग ते आपल्याला तापवायची गरज नाही पडत. आता आपण बघा दूध जेव्हा आणतो आपण दुकानवाल्याकडनं, तर ते दूध आपण पहिले तापवतो की नाही, पण हे दूध कसं असतं, फ्रेश असतं, ताजं ताजं दूध असतं की नाही, गाईचंच दूध काढलेलं असतं आणि ते कसं एकदम ताजं असतं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये उष्णता ऑलरेडी असते, म्हणून त्याला काय म्हटलेलं की धारोष्ण दूध. मग ते वडील किंवा काका लेखकाचे जेव्हा दूध काढायचे भांड्यामध्ये, तर तसंच ते धारोष्ण दूध लेखकांच्या आणि त्यांच्या भावंडांच्या ग्लासामध्ये यायचं आणि मग ते उबदार असं दूध, पौष्टिक उबदार असं दूध ते लहान मुलं दूध मिशा येईपर्यंत पीत राहायचं. आता बघा ते मुलं मस्तपैकी दूध प्यायचं आणि ते दूध तुम्ही बघितलं ना, त्यांना जेव्हा आपण दूध काढत असतो त्याला फेस येतो आणि तो फेस पूर्ण मुलांच्या ओठांच्या वरती लागायचा आणि त्यामुळे ते असं वाटायचं की जसं की सफेद मिशी मुलांना आलेले आहे. उबदार दूध मिशा येईपर्यंत पीत राहायचं. तिथंच संपवून घरात यायचं. राहिलेली अर्धी चरबी घरात आली की म्हातारी ढाळजतनं सोप्यात अवतरायची. आता बघा तिथे मनसोक्त पाहिजे तेवढं दूध प्रत्येक लहान मुलांना प्यायला मिळायचं आणि मग तिथेच ते सगळं दूध पिऊनच मग गोठ्यातून मग घरात यायचं आणि त्या राहिलेल्या अर्धी चरबी मग जेवढं मुलांनी दूध त्या भांड्यातलं, दुधाच्या भांड्यातलं संपवलेलं असेल ना, जेवढं मग नंतर उरलेलं जेवढं अर्धी भांड दूध असायचं ते पूर्ण दूध घरात यायचं. घरात स्वयंपाकात घरामध्ये आणलं जायचं. मग ते दिवसभर त्या दुधाचा उपयोग घरातले लोक करायची. म्हातारी ढाळजत ना, म्हातारी, आता इथे लेखकाने आपल्या आजीसाठी म्हातारी हा शब्द आदरयुक्त पद्धतीने वापरलेला आहे. ढाळजतनं, ढाळजतनं म्हणजे बघा गावी आपण बघतो मोठी मोठी घरं असतात. घराच्या बाहेर जे असतं ना ते पडवी असतं. पडवी, मोठी पडवी असते, त्याला काय म्हटलं जातं, ढाळजत. मध्ये अवतरायची म्हणजे यायची. मग मुलांचे बघा दूध पिऊन संपून झाल्यानंतर जेव्हा ते दुधाचं भांड घरात घेऊन यायचे गडी माणसं, लेखकाचे काका किंवा वडील, मग आजी हळूच यायची आणि त्या पडवीमध्ये सोप्यावरती जाऊन बसायची. तिथंच बसून राहायची. हातातील माळेचा एक एक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राहायची. आता तुम्ही बघितलं असेल घरामध्ये जे वयस्कर लोक असतात ना, ते अधिकतर काय करत असतात, देवाचे नामस्मरण करत असतात. मग ते एक विशिष्ट प्रकारची माळ त्यांच्यामध्ये हातामध्ये असते आणि ते एक एक मणी मागे देवाचं नामस्मरण करत असतात. मग लेखकाची आजी पण तशीच करायची. हातातील माळेचा एक एक मणी, माळ म्हणजे ती नामस्मरणाची माळ असते आणि ती मणी एक एक ओढत ती पुटपुटत राहायची, म्हणजे नामस्मरण, देवाचं नामस्मरण काहीतरी ती घेत राहायची. कारण एकच, माझ्या आईने व धाकट्या चुलतेने चहा करून पिऊ नये म्हणून सक्त पहारा द्यायची. आता बघा जेव्हा ते दुधाचं भांड घरामध्ये यायचं ना, तर घराच्या जे मेन स्वयंपाकघर असायचे त्याच्या समोर एक पडवी होती आणि त्या पडवीमध्ये बसून आहे ना आजी घरातील सुनांवरती लक्ष ठेवायची. त्या दुधाचं म्हणजे कसं, आता दूध आहे घरातील सगळ्या लोकांसाठीच असतं, पण काय होतं घरातील बायका असतात ना, नकळत घरातील पुरुष मंडळांपासून किंवा इतर जे काही वयस्कर लोक असेल ना त्यांच्यापासून लपून छपून आहे ना एक्स्ट्रा चहा वगैरे करून पिण्याची सवय असते. मग आजीला ही गोष्ट आवडायची नाही, म्हणून आजी काय करायची, बरोबर आहे ना जे स्वयंपाकघर होतं ना त्याच्या समोर जी पडवी होती ना त्याच्यात येऊन बसायची, जेणेकरून तिचं लक्ष आहे ना घरातील सुनांवरती पडावं, की घरातील सुना त्या चहा दुधाचा उपयोग स्वतःसाठी नको करायला, जास्त चहा वगैरे करून प्यायचं गुपचूप. आता चहा पण बघा ना, मग आपण इथे कसं दुधाचा आणि पाण्याचा मिक्स चहा करतो, पण गावी कसं ताजं दूध असतं की नाही, उबदार असं ताजं फ्रेश दूध असतं. त्या दुधा फक्त आणि फक्त दुधाचाच चहा केला जातो गावी, त्याच्यामध्ये पाणी वगैरे मिक्स केलं जात नाही. आता पुढे लेखक काय सांगत आहे की आजी आहे ना मुद्दामून तिथे येऊन बसायची, जेणेकरून आहे ना ती सुनांवरती लक्ष ठेवू शकेल. 4 घरच्या 4 सुना नांदायला आल्या. आता बघा म्हणजे लेखकाला सांगायचंय की लेखकाचे जे काका जे होते, वडील आणि काका, ते 4 भावंड असू शकतात किंवा जास्त पण असू शकतात. मग त्यांच्या पत्नी 4 कडच्या 4 सुना, 4 घरच्या 4 सुना नांदायला आल्या. जर समजा त्या आजीला 4 लेकरं असतील, 4 मुलं असतील, तर 4 सुना त्यांना येणार आणि मग त्या सुना ज्या असतील त्या काही एका ठिकाणाहून आलेल्या असणार का,
नाही, वेगवेगळ्या गावातून शहरातून आलेल्या असणार. म्हणून लेखक काय म्हणते तिथे की चार घरच्या 4 सुना नांदायला आल्या, की लेखकाच्या आजीच्या घरी ह्या 4 सुना वेगवेगळ्या ठिकाणाहून नांदायला आलेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांचे संस्कार वेगळे असणार. त्यांच्या कुटुंब पद्धतीमधून त्यांच्यावरती कसे संस्कार केलेले असतील हे आजीला माहिती नव्हतं आणि म्हणून त्यांचे संस्कार त्यांनी इथे नको दाखवायला, म्हणजे त्यांच्या घरावरती आजीचं वर्चस्व होतं ना, म्हणून मग त्या आजीला विश्वास नव्हता की ह्या 4 घरच्या 4 वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या सुना माहिती नाहीत कसे संस्कार त्यांच्यावरती असतील आणि ते संस्कार चुकीच्या पद्धतीने होऊ नये म्हणून आजी लक्ष ठेवून असायची. त्यांच्या कोणाचा भरोसा द्यायचा, तर आजीला ना त्या सुनांवरती विश्वास नव्हता. कोण कोणाच्या लेकराला किती देईल खात्री नाही, म्हणून आम्हाला गोठ्यातच दूध मिळण्यावर आजीचा कटाक्ष असायचा. आता बघा, जॉईंट फॅमिलीमध्ये म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ना अशा थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी सरास होत असतात, की आई काय करत असते, जर कुटुंब पद्धत असेल की आपल्या मुलाला ना जास्त चांगलं पदार्थ मिळावा, चांगल्या पौष्टिक गोष्टी मिळाव्या म्हणून तिला ना थोडा हातचं राखून ठेवायची सवय असते, की इतर मुलांपेक्षा ना ती स्वतःच्या मुलाला चांगलं चुंगलं देण्याचं किंवा इतरांपेक्षा जास्त प्रमाणाने खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून ह्या गोष्टी होऊ नये, की सगळ्या मुलांना, मुलगा असो किंवा मुली असू दे, नातवंडांना सगळ्यांना समान प्रकारे वागणूक मिळण्यासाठी लेखकाच्या आजीचा प्रयत्न असायचा. कोण कोणाच्या लेकराला किती देईल याची खात्री किंवा याचा विश्वास आजीला नसायचा, म्हणून आजी काय करायची, मुलांना गोठ्यातच दूध मिळेल आणि मनसोक्त ज्याला जेवढं पाहिजे तेवढं दूध मिळावं याच्यासाठी आजीचा कटाक्ष असायचा. कटाक्ष असणे हे वाक्यप्रचार आहे, की म्हणजे आजीचा जास्तीत जास्त जोर असायचा की मुलांना त्यांच्या मनानुसार त्यांचं पोट भरेल एवढं सगळं मिळावं, हे जास्त तिचा कटाक्ष असायचा. आजी तिथे बसण्याचं आणखी एक कारण होतं, आमची आई थोरलीही होती. आता बघा, आजी का तिथे बसायची, कारण की आजीचं आहे ना सगळ्या कुटुंबावरती लक्ष असायचं, कोणी चुकीचं वागू नये, कोणी चुकीच्या पद्धतीचे संस्कार मुलांवरती किंवा इतर लोकांवरती करू नये, यासाठी आजी थोडी कडक शिस्तीची होती. आजीला काय वाटायचं की लेखकाची आई जी होती ना ती थोरली होती, थोरली म्हणजे मोठी, आपण बसून जावांना काम लावायची. मग आता बघा असतं ना घरामध्ये जे मोठं असतं ना, मोठी सून असते ना, ती काय करते, लहान जावांना थोड्या आपल्या मुठीमध्ये ठेवायचा प्रयत्न करते, की मी मोठी आहे मग तू हे काम कर, तू ते काम कर, तर ते आजीला आवडायचं नाही. आमची आई थोरली होती, आपण बसून जावांना काम लावायची. खरं तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या. तर मग बघा, जरी मोठी सून असेल तर पण तिची सासू जर असेल ना, तर सासू सगळा व्यवहार किंवा कुटुंबाची सगळी जबाबदारी सासूवरती असायची. म्हणजे इथे लेखकाची आई जरी मोठी होती ना, तरी लेखकाच्या आजीने सगळी कुटुंबाची जबाबदारी जी होती ती स्वतःवरतीच ठेवलेली होती. मग लेखकाच्या आईने इतर सुनांवरती, इतर जावांवरती वर्चस्व गाजवू नये याच्यासाठी आजी तिथे येऊन पडवीमध्ये बसायची. आणि आजीने काय केलं होतं, स्वतः सगळ्या सुनांना कामांची वाटणी करून दिलेली होती. कोणी किती दिवस भाकरी करायच्या, कोणी धुणं धुवायचं, धुणं धुणे म्हणजे कपडे धुणे, कालवण कोणी करायचं, भांडी कोणी घासायची, हे सगळं ठरवलेलं असायचं. आणि आठवड्यानं प्रत्येकीचं काम रोटेशन प्रमाणे बदलत जायचं. तर बघा, म्हणजे प्रत्येकाचं काम प्रत्येक आठवड्यानुसार ठरलेलं असायचं. म्हणजे मग कोणामध्ये मतभेद नको, कोणाला वाईट नको वाटायला की माझ्या वाटेला जास्त काम येतं किंवा जास्त कष्टाचं श्रमाचं काम माझ्या वाटेला येतं, असं कोणाला वाटायला नको. म्हणून आजीने ना प्रत्येक काम ठरवून ठेवलेलं होतं, की हे काम हिने करायचं, ते काम तिने करायचं. आणि प्रत्येक वेळी ना काम आठवड्यानंतर आहे ना प्रत्येकाची काम करायचं जी पाळी असायची ना ती बदलायची, जेणेकरून आहे ना सगळ्यांवरती सगळ्या प्रकारचा कामाचा अनुभव त्यांना यायला पाहिजे. हे रोटेशन प्रमाणे बघा ना, तुमच्या वर्गामध्ये सुद्धा प्रत्येकाला पहिल्या बेंचवर बसायचं असतं की नाही. मग आता वर्गात एवढी मुलं असतात, सगळ्यांना पहिल्या बेंचवर बसता येणार का, नाही. म्हणून टीचर काय करतात, तुम्हाला तुमच्या बसण्याची रोटेशन सुरू करतात. आज तू पहिली बेंचवर बसले, दुसऱ्या तू नंतर सेकंड, नंतर थर्ड, अशी तुमची पण बसण्याची पाळी बदलली जाते. म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित चान्स मिळायला पाहिजे. तसंच मग आजीने सुद्धा त्यांच्या सुनांची जी काम करण्याची जी वेळ होती, पद्धत होती, ती रोटेशन प्रमाणे ठरवलेली होती. प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे, यावर आजीचा भारी कटाक्ष. आजीला असं वाटायचं की सगळ्या सुनांना सगळी कामं आली पाहिजे. येत नसेल तिला ती शिकवायची,
पण कामातनं कोणाची सुटका नसायची. जर समजा एखादं काम येत नसेल, नवीन सून आल्यावरती तिला कुटुंबाच्या पद्धती माहिती नसतात, कुटुंबाची कामं माहिती नसतात, त्यामुळे ती काय करायची, सुरुवातीला काम जर येत नसेल तर सगळ्यांना ती शिकवायची आणि शिकवल्यानंतर मग तिला अशी अपेक्षा असायची की सगळ्यांना सगळ्या प्रकारची कामं आली पाहिजे आणि कामातून सुनांची सुटका नसायची. भाकरी करपल्या की करणारीला लाखोली. जर भाकरी सुद्धा कशा व्यवस्थित असल्या पाहिजे, जास्त करपलेली जळालेली भाकर नको. आणि जर एखाद्या वेळेस जळालेली भाकर जर आजीला दिसली तर जी भाकर करणारी स्त्री असायची तिला आजी थोडी म्हणजे ओरडायची वगैरे. सरपण नीट नसलं, सरपण म्हणजे काय, इंधन, आपण इंधन म्हणतो. म्हणजे गावी बघा चुली वगैरे पेटवले जातात, मग त्याच्यासाठी लाकडं लागतात ना, चुलीमध्ये जाळण्यासाठी जी लाकडं लागतात ना त्याला आपण सरपण असे म्हणतो. आणि आता ते सरपण आणायचं काम कोणाचं असायचं, गडी माणसांचं. घरातील जे पुरुष मंडळी असायची ना त्यांचं ते काम असायचं. गडी म्हणजे घरातील पुरुष मंडळी. तर मग आता स्त्रियांचं काम घरामध्ये स्वयंपाक करायचं असायचं, पण त्या स्वयंपाकासाठी जे चुलीसाठी जे सरपण लागायचं ते काम कोणाचं असायचं, गडी माणसांचं. म्हणजे अधिकतर ना एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये घरातील सगळे जे कामं असतात ते स्त्रिया करतात, पण घराच्या बाहेरील सगळी कामं जी असतात ना ती पुरुष मंडळी करतात. आणि मग इथे लेखक सांगतात की जरी स्त्रिया स्वयंपाक करायचे पण त्याच्यासाठी जे लागणारं सरपण असायचं ना ते व्यवस्थित व्यवस्थित वाळलेलं वगैरे सरपणाची गरज असायची. जर सरपण चांगलं नसेल तर चूल व्यवस्थित पिटली जात नाही आणि त्यामुळे स्वयंपाक सुद्धा व्यवस्थित होत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस सरपण किंवा चुलीमध्ये लागणारी जे लाकडं असायची जाळण्यासाठी ती जर व्यवस्थित नसतील तर गडी माणसांना आजी फार रागवायची. स्वयंपाक झाला की आधी आमची बाळगोपाळांची पंगत बसायची, आजी पुढं सरकायची आणि आमच्या आई जेवायला वाढायची. मग बघा आता जेव्हा स्वयंपाक पूर्ण व्हायचा तर सुरुवातीला जेवण कोणाला वाढलं जायचं, घरातील जेवढीही लहान मंडळी होती, मुलं होती ना तेवढ्या सगळ्यांना एकत्र एका पंक्तीमध्ये बसवायची आणि नंतर मग तेथेच आजी बाजूला बसून राहायची आणि मग आजी किंवा लेखकाची आई किंवा काकी येऊन सगळ्या मुलांना जेवण वाढायची आणि आजी लक्ष ठेवायची कोणाला किती वाढलं जातंय, कोण व्यवस्थित जेवत आहे की नाही, हे सगळं आजी लक्ष ठेवून असायची. या परिच्छेदामध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ पाहूया. रापणे, त्वचेवर काळवेटलेली छटा येणे, वेत वासराला जन्म देणे, धार काढणे, गाई म्हशीचे दूध काढणे, चरवी दूध काढण्याचे भांडे, धारोष्ण, उष्णपणा निवला नाही असे ताजे दूध. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या परिच्छेदेमध्ये आपण पाहिलं की लेखकाच्या आजीने घरामध्ये कशा रीतीने शिस्त लावलेली होती याचं वर्णन पाहिलं. लेखकाकडून आजीविषयी अजून पण आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे, पण ते आपण पाहणार आहोत पाठाच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.